नमस्कार. आपण पाहत आहोत ठरलं तर मगचा. आजचा भाग खूपच मस्त आहे. दामिनी देशमुखची धमाकेदार अशी एंट्री आज दाखवलेली आहे आणि तिने केसला नकार दिली आहे. त्यामुळे आता महिपत किती आटापिटा करतो ते बघा. ते बघण्यात खूपच मजा येणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट शेअर करायची आहे. त्यामुळे माझ्यासोबत व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहा. आणि मला माहिती आहे तुम्हाला मालिका पाहिजे खूपच उत्सुकता असते, म्हणून आपण आधी मालिकाच घेऊया. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. सायली आणि अर्जुन आता किचनमध्ये असतात. सायली आता अर्जुनला बोलते, तुम्ही त्या प्रियाला कामाला लावलं आहे हे बरं, पण तिने किचनमध्ये आता सगळं गोंधळ घालून ठेवलं आहे. असं म्हणत सायली आता किचनमधलं सगळं आवरत असते. अर्जुन आता सायलीला बोलतो, ही प्रिया एकही काम धड करू शकत नाही हे आपल्याला माहितीच आहे, पण एक गोष्ट बरी झाली ती आता परत आपल्या रूममध्ये येत मी तुम्हाला मदत करते असं म्हणत घुसणार नाही. सायली आता अर्जुनला बोलते की बरं तुमचा कांदा चिरून झाला आहे ना, तुम्ही वरती जा, मी तुमच्यासाठी छान असा नाश्ता बनवून आणते. त्यावर आता अर्जुन बोलतो, अजिबात नाही, मी मदत करेल, आपण एकत्र नाश्ता करूया, म्हणजे काय ना कामं पटापट होतील. आता त्यावर सायली बोलते, पटापट होतील की वर करून ठेवली तशी दुप्पट होतील, असं म्हणत आता सायली गाल्यातल्या घाल्यातच हसू लागते. अर्जुन आता सायलीला बोलतो की नाही, अजिबात नाही, आय प्रॉमिस. आणि दोघेही आता छान गोष्टीमध्ये रमलेले असतात. तितक्यातच आता सायली अर्जुनला भूतकाळातलं काहीतरी शेअर करत असताना ती सांगते की प्रियाला ना आधीपासून आश्रमापासूनच काम करायची काही सवय नव्हती. अरे कोणाशी धड वागायची आणि बोलायची पण नाही, ती सतत उद्धटपणाने बोलायची. आता अर्जुन विचारतो, मग विलासशी? त्यावर आता सायली बोलते, त्याच्याशी मात्र ना ती नीट अगदी वागायची, बोलायची. त्यावर आता अर्जुन बोलतो, अच्छा बरं, एक काम करा, तुम्हाला त्या तन्वीबद्दल जेही काही आठवत असेल ना मला सगळं सांगा, कारण ते आपल्या केससाठी खूप हेल्पफुल होईल. त्यावर आता सायली बोलते, तिच्याबद्दल लक्षात ठेवण्यासारख्या अशा फारशा काही आठवणीच नाही, तिच्या हेकटपणाच्या आणि स्वार्थीपणाच्याच आठवणीत फक्त तिचं सगळं लक्ष फक्त नट्टापट्टा करण्यातच राहायचं. एखादा श्रीमंत मुलगा बघायचा, त्याच्याशी लग्न करायचं आणि ऐशू आरामात लोळत पडायचं, तिचं फक्त इतकंच ध्येय होतं. म्हणून तर ती आधी तुमच्या गळ्यात पडली आणि आता तर काय अश्विन भाऊजींच्या. आता अर्जुन विचारात पडतो आणि तो बोलतो की म्हणजे आधीपासूनच हिच्या डोक्यात नुसतं पैसाच होता आणि तिच्यासाठी फक्त पैसाच इम्पॉर्टंट होता. त्यावर आता सायली बोलते की हो अगदी. आणि आता तो चिरलेला कांदा सायली तेलात टाकत असते, तर त्यातलं थोडं तेल उडून आता अर्जुनच्या अंगाला लागतं आणि तो हो असं करतो आणि मागे सरकतो. सायली आता अर्जुनला पुढे सांगत असते की महिपत जेव्हा पहिल्यांदा आश्रमात आला होता ना, तेव्हा त्याने पैशाची भरलेली मोठी बॅग अशी आणली होती. त्याला वाटलं होतं की मधुभाऊ त्याला आश्रम विकून मोकळे होतील, पण जसाच मधुभाऊने नकार दिला ना, तशीच ही प्रिया लगेच महिपतकडे गेली आणि ती पैशांची बॅग तिने लगेच स्वतःकडे घेतली आणि मग ती आम्हालाच सांगायला लागली की हा आश्रम विकल्याने कसा फायदा होईल तो. त्यावर आता अर्जुन बोलतो की ओके, म्हणजे आता ही गोष्ट महिपत आणि साक्षीच्या लक्षात आलीच असेल की ही प्रिया त्यांच्या कामाची असू शकते आणि म्हणूनच त्यांनी पुढचं पाऊल उचललं असेल, डिवाइड अँड रूल. त्यावर आता सायली बोलते म्हणजे? त्यावर आता अर्जुन विचार करत बोलतो, म्हणजे फोडा आणि राज्य करा. म्हणजे आश्रमातली एक मुलगी त्यांनी त्यांच्या बाजूला करून घेतली आणि मग तिचा तुमच्या विरोधात बरोबर फायदा करून घेतला त्यांनी. त्यावर आता सायली बोलते की तिला पैशाचा किती मोह आहे याचं प्रदर्शन तर तिने मांडलंच होतं ना सगळ्यांसमोर. मग हा महिपत शिकरेसारखा इतका मोठा कारस्थानी माणूस तिचा फायदा कसा काय घेणार नाही. आता अर्जुन सायलीला बोलतो की तुम्हालाच इतकं माहिती आहे त्या प्रियाबद्दल, मग मधुभाऊंना किती माहिती असणार. त्यावर आता सायली बोलते, खूप, कारण मधुभाऊंपेक्षा जास्त जवळून तिला कोणीच ओळखत नाही. त्यावर आता अर्जुन बोलतो की फॅन्टॅस्टिक, चला मग आपण आत्ताच मधुभाऊंकडे जाऊया आणि त्यांना सगळं काही विचारूया. त्यावर आता सायली बोलते की ठीक आहे, पोहे होतच आले, आपण तर घेऊनच जाऊया. आता अर्जुन बोलतो की ठीक आहे बरं, आणि तो आता सुवास घेत बोलतो, मस्त. आता सीन शिफ्ट होतो आणि आता थेट दामिनीच्या ऑफिसमधला सीन इथे सुरू असतो. दामिनी आता तिच्याकडे आलेला एका क्लायंटची केस बघत असते आणि ती फाईल चेक करत आता आपल्या सीटवर येऊन बसते आणि असा गॉगल काढते आणि तिच्या क्लायंटकडे अशी मस्त कॉन्फिडन्सने बघू लागते. त्यावर आता तो समोरचा माणूस बोलतो, या केससाठी किती पण पटीने रक्कम खर्च करायला तयार होतो मॅडम, मी त्या तयारीनेच, पण तरीही तुमची फी मला वाटलं होतं त्यापेक्षा अधिक आहे, थोडी कमी नाही का होणार? आणि माझी केस तशी सोपीच आहे ना. त्यावर आता ही दामिनी बोलते, तुमची केस जर का सोपी असते ना, तर या देशातल्या टॉप 5 वकिलांमधून एका वकिलाजवळ तुम्ही बसला नसता. आणि तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे की तुम्हाला या केसमधनं फक्त ॲडव्होकेट दामिनी देशमुखच सोडू शकते, त्यामुळे तुम्हाला पैसे खर्चावे लागतील. त्यावर हा तिचा क्लायंट बोलतो, पण थोडी सवलत. त्यावर आता ती दामिनी काहीच ऐकत नाही, त्याच्यासमोर पेन आपटते आणि बोलते, आत्ताच काय, तो निर्णय घ्या, पैसा महत्त्वाचा आहे की भविष्य? तुम्ही 25 कोटींचा फ्रॉड केला आहे आणि तुमच्या विरुद्ध सगळे पुरावे कोर्टात ऑलरेडी आहेतच. तुमचं पुढचं हिअरिंग हे शेवटचंही असू शकतं, पण 10 वर्षाची जेलसुद्धा मिळू शकते. पण बघा, हा निर्णय फक्त मी फिरवू शकते. तुम्हाला माहीतही नसतील असे सगळे पुरावे मी कोर्टात सादर करू शकते आणि तुम्ही हा फ्रॉड केलेलाच नाही हे सुद्धा मी सिद्ध करू शकते.
माझी अट फक्त एकच. आणि आता दामिनी एक पेपर समोर करत तिच्या क्लायंटला वाचायला देते. आता त्या स्टॅम्प पेपरकडे आता बघत तो क्लायंट बोलतो 15. त्यावर आता दामिनी बोलते की हे माझ्या वेळेचं आणि माझ्या बुद्धीचं मूल आहे. हे एकदा मला माझ्या बँकेत दिसले ना पैसे, तर तुम्ही निर्दोष सुटलातच म्हणून समजा. तुम्ही खरंच गुन्हा केलेला की नाही, फ्रॉड केलेला की मर्डर, मला याच्याशी काहीही घेणं देणं नाही. आणि हां, जर का तुम्हाला जमत नसेल तर आत्ताच्या आता निघा. माझ्या एक सेकंदाचा मूल तुम्हाला परवडणार नाही. त्यावर आता हा क्लायंट बोलतो की नाही मी देईल ही रक्कम. मला जेलमध्ये नाही जायचं बाबा, मला माहिती आहे तुम्हीच मला सोडू शकता. त्यावर आता दामिनी स्माईल देते आणि पुढे बोलते की आकाशात 20 तळपताना बघायची असेल ना तर बघता येईल, पण कोर्टात 20 तळपताना बघायची असेल तर तुम्हाला हेच करावं लागेल. हाच निर्णय घ्यावा लागतो. इकडे आता मधुभाऊंना प्रियाबद्दल अर्जुनने आता प्रश्न विचारलेला आहे. त्यावर आता मधुभाऊ बोलतात, तुम्हाला प्रियाबद्दल वेगळं काय सांगायचं तुम्हाला जावई बापू? खरं तर एव्हाना तुम्ही तिला चांगलेच ओळखता की. त्यावर आता अर्जुन बोलतो की हो मधुभाऊ, पण तुमच्या इतकं नाही. तुम्ही प्रियाला लहानपणापासून बघत आहात तर तुम्हाला ते चांगलंच माहिती आहे. तुम्हाला प्रियाच्या वागण्यात काही प्रॉब्लेम दिसला होता का? त्यावर आता मधुभाऊ बोलतात, हो कधी नाही दिसला ते विचारा ना. तसं पाहायला गेलं ना तर प्रिया लहानपणापासूनच टोकाची स्वार्थी होती बघा. आश्रमात कधीतरी एखादं खेळणं विकत घ्यायला जायचं आणि मग ते सगळे एक करून खेळायचे, पण जर का तिच्या हाती ते खेळणं लागलं ना तर ती सोडायचीच नाही हो. त्यावर आता सायली बोलते, एकदा तुम्ही जानकीसाठी फ्रॉक आणला होता मधुभाऊ, तो ही प्रियाच घालून बसली होती. आता त्यावर मधुभाऊ बोलतात की हो, माणसं कशी तोडायची ते तिला बरोबर जमतं. एकदा ना एक वृद्ध दाम्पत्य आमच्या आश्रमात आश्रयासाठी आलं होतं आणि नेमका त्या वेळेला मी पनवेलमध्ये नव्हतो, पण या प्रियाने त्यांना परस्पर पाठवूनच दिलं. आणि या संदर्भात ज्या वेळेला मी तिला विचारलं ना तेव्हा ती मला म्हणाली की आधीच या आश्रमात खाणारी लोकं किती, मग त्या घासातला घास त्या परकांना क्या बरं द्यायचा. आणि एकदा तर मी तिला आश्रमातलं खाण्यापिण्याचा सामान आणण्यासाठी पाठवलं तर तिने काय केलं, वरच्या धान्याचे पैसे स्वतःकडे ठेवून कमी प्रतीचं धान्य विकत घेतलं. आता अर्जुनला हे सगळं ऐकून धक्काच बसत असतो. पुढे आता मधुभाऊ या प्रियाची गोष्ट सांगतात, एकदा काय तर तिला मी दळण आणायला पाठवलं होतं, तिने गहूच विकून टाकले आणि असा कांदावासा केला की रस्त्यात गहू सांडलीत. नंतर ते माझ्या लक्षात आलंच, तेव्हापासून मी तिच्यावर अशी कुठलीच जबाबदारी टाकली नाही, असं मधुभाऊ आता अर्जुनला सांगत असतात. पुढे आता ते सांगतात की तिला कामही नको असायची आणि माणसंही नाही. त्यावर आता अर्जुन विचारतात की म्हणजे ही प्रिया आश्रमात कोणाशीही नीट वागायची नाही. त्यावर आता मधुभाऊ बोलतात, अगदी मुलांशी सुद्धा नाही. अहो त्या काकांना तर ती वाटेल काय ते बोलायची हो. एकदा तर ती त्या काकांना म्हणायला लागली की तुमचा डायलिसिसचा खर्च वाढायला लागला, तुम्ही एक काम करा, त्या हॉस्पिटलमध्ये नोकरी बघा आणि तिथेच राहा, परत येऊच नका. हे ऐकून त्या काकू बिचारा ढसाढसा रडायला लागला तो. त्यावर आता सायली अर्जुनला सांगते की तिचं लक्ष ना नेहमी याचकडे असायचं की या आश्रमातली माणसं कशी कमी होतील, आणि फक्त ती एकाच माणसाला स्वतःहून त्या आश्रमात घेऊन आली होती. त्यावर आता अर्जुन विचारतो कोण होता तो माणूस. त्यावर सायली बोलते की विलास. त्यावर आता अर्जुनला हे ऐकून धक्का बसतो आणि तो बोलतो, म्हणजे प्रियानेच विलासला आश्रमात आणलं होतं. त्यावर आता सायली बोलते की हो. त्यावर आता पुढे सायली बोलते की मला तेव्हाच वाटलं होतं की ही हिच्या स्वभावाच्या विरुद्ध वागते, पण त्यानंतर मी फारसा काही विचार नाही केला याचा. पण आता अर्जुन यावर गंभीर विचार करू लागतो. पुढे आता मधुभाऊ अर्जुनला सांगतात की मला एकदा असं आठवतंय की प्रियाने असं पहिल्यांदाच कोणाला तरी आश्रमात आणलेलं होतं. ते पाहून मला थोडं आश्चर्यच वाटलं आणि मी ते तसं सायलीला म्हणालो सुद्धा. तर या सायलीने नेहमीप्रमाणे स्वभावानुसार त्या माणसाला मनापासून स्वीकारलं आणि स्वागत केलं. आता अर्जुन चिडचिड करतो आणि बोलतो, अहो तुम्ही एवढी इम्पॉर्टंट गोष्ट मला आधी का नाही सांगितली. आता सीन शिफ्ट होतो दामिनीच्या ऑफिसमध्ये आणि आता महिपत थेट आता दामिनीच्या ऑफिसमध्येच घुसतो आणि बोलतो, थेट ऑफिसमध्ये घुसून आता तो चेअरवर बसायला जातो आणि बोलतो, किती वर्षापासून मी तुम्हाला भेटण्यासाठी प्रयत्न करत होतो, आज तो दिवस उजाडला. अहो काय सांगायचं ना, आज शेवटी आपली भेट झालीच. आता दामिनीला समजतच नसतं की हा कोण आहे आणि हे काय चाललंय. त्यावर आता महिपत बोलतो, का हो नागराज शेड, आपण ते कसं देवासमोर दिवा लावतो त्याला काय म्हणतात हो. त्यावर आता नागराज बोलतो निरंजन. पुढे आता डोळ्याची फार निरंजन करून तितक्यात आता दामिनी महिपतला थांबवतो आणि बोलते, शट अप, अरे कोण आहात तुम्ही आणि माझ्या पिऊनने याचं तुम्हाला हात कसं काय पाठवलं. आणि ती आता तिच्या पिऊनला आवाज देत बोलते, प्रसाद. त्यावर आता महिपत बोलतो, अरे त्या प्रसादला मी विचारलंच नाही ना, मी थेट आत आलो. अरे मी कोणाकडे जाताना कोणाचीच परवानगी घेत नाही, थेट आत जातो मी. आता नागराज बोलतो की एक मिनिट मी सांगतो. महिपत शिकरे आणि मी तितक्यातच दामिनी त्या नागराजलाही थांबवते आणि बोलते, आय डोंट केअर, गेट अप. महिपत आता डोळे वटारून बघतच राहतो आणि चुपचाप आता त्याला उठून उभं व्हावं लागतं. त्यावर आता दामिनी बोलते, मी अपॉइंटमेंट शिवाय देवालाही भेटत नाही. त्यावर आता हा महिपत बोलतो की मी देव किंवा यम कोणाचीच अपॉइंटमेंट घेत नाही, माझं तसंच आहे. या नागराजने माझं नाव सांगितलं ना, शिखरे म्हणजे टॉप. तुम्ही वकीलच्या जागी एकदम टॉप, मी बिल्डर लाईनमध्ये टॉप. अशी दोन टॉपची लोकं भेटली की मग पुढची सगळी कामं टॉपमध्ये होणार.
दामिनी आता त्याच्याकडे बघतच राहते. आता इकडे सीन परत शिफ्ट होतो सायलीकडे. सायली आता अर्जुनला बोलते, ही महत्त्वाची माहिती आहे. त्यावर आता अर्जुन बोलतो की ऑफकोर्स महत्त्वाची माहिती आहे ही. अरे तुम्हाला कळत कसं नाही आहे मिसेस सायली? तन्वीने विलासला आश्रमात आणला हा एका मोठा प्लॅनचा ना भाग असू शकतो. याने खूप कनेक्शन जोडत आहेत. तुम्ही मला हे आधी सांगायला हवं होतं. त्यावर आता सायली अर्जुनला बोलते की अहो पण आपण कुणाच्या आधी कधीच बोललो नाही याबद्दल. कदाचित म्हणूनच ही गोष्ट माझ्याकडून राहून गेली असेल. आता पुढे मधुभाऊ बोलतात की आणि काय ना जावई बापू, आश्रमात येणारा प्रत्येक माणूस हा आपला काळा भूतकाळ मागे सोडून येतो. लहान मुलांना सोडा, मोठ्यांना सुद्धा त्या अर्ध्या मुर्ध्या आठवणीचा खूप त्रास होतो बरं का. म्हणून मी कधी कोण, केव्हा, कोणत्या परिस्थितीत, कोणत्या वेळी आश्रमात आलं हे कधीच उकरून काढत नाही. तो विषय त्यांच्या आणि माझ्या मनात सुद्धा बंद करून ठेवतो. त्यावर आता सायली अर्जुनला सांगते की मला सुद्धा लहानपणापासून हीच सवय होती की आश्रमामध्ये कोण कधी कसं आलं याची चर्चा नाही करायची, कारण ते कोणासाठी फारसं सुखद नसतं कदाचित. म्हणूनच माझ्या मनात विलासबद्दल सांगायचं राहून गेलं असेल. त्यावर आता अर्जुन उठून उभा होतो आणि बोलतो, तुम्ही हे सगळं किती कॅज्युअली बोलताय. तुम्हाला आश्रमातली बाकीची माणसं आणि विलास हे सेम वाटत का? आता अर्जुन खूपच चिडचिड करत असतो आणि तो पुढे बोलतो, मी प्रियाबद्दल तुम्हाला आत्ता विचारतोय, पण या विलासबद्दल जे जे आठवतं ते तुम्ही मला सगळं सांगा. याबद्दल मी तुम्हाला 1000 वेळा सांगितलं आहे, पण तरीही तुम्हाला हे आठवलं नव्हतं. आता अर्जुनचा राग बघून मधुभाऊ सुद्धा उठून उभे होतात आणि बोलतात, जे बोलायला जातात तितक्यातच आता सीन परत इकडे शिफ्ट होतो. दामिनी आता महिपतला बोलते, झालं बोलून, आता तोंड बंद करायचं आणि कान उघडे ठेवायचे. तुमच्या वागण्यातून तुम्ही सुसंस्कृत आहात आणि सुशिक्षित आहात असं अजिबात वाटत नाही. म्हणून मी तुम्हाला कळेल त्याच भाषेत सांगते, लायकीत राहायचं. असं म्हणत तर दामिनी महिपतला बोट दाखवते आणि बोलते, तुमचं जे काही नाव आहे ते. त्यावर आता महिपत बोलतो की शिखरे. पुढे दामिनी बोलते की हां, जे काही नाव आहे तुमचं ते आणि ॲडव्होकेट दामिनी देशमुख या 2 नावांना कधीच कम्पेअर करायचं नाही. आणि नंबर 2, माझी अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय माझ्या ऑफिसच्या आजूबाजूलाही फिरकायचं नाही. 2 नंबर काय नंबर येतो? पुढे आता महिपत बोलतो पुढे आता ही दामिनी बोलते, तेवढंही शिक्षण नाही झालेलं. आणि पुढे ती बोलते 3. महिपत बोलतो नागराज शेठ. त्यावर आता दामिनी बोलते 3. आता जसे उद्दमपणे वागलात ना तसं कुणाशीही वागायचं नाही आणि माझ्याशी तर नाहीच नाही. कळलं? कसे आलात ते आठवत आहे की तेवढीही बुद्धी नाही आहे? आणि आता दामिनी दरवाजाकडे बोट दाखवत बोलते, ते दरवाजा दिसतोय तर दरवाजातनं बाहेर जायचं आणि नीट घरी जायचं. आणि परत यायचं असेल तर सभ्य माणसासारखं अपॉइंटमेंट घेऊनच यायचं. आउट, गेट आउट असं म्हणत आता दामिनी जोरातच त्याच्यावर ओरडू लागते. आणि महिपत हे सगळं बघतच राहतो. आता नागराज महिपतला बोलतो, महिपत चल चल लवकर बाहेर चल. आणि आता नागराज दामिनीला सॉरी म्हणत तिथून महिपतला बाहेर घेऊन जातो. आणि आता जोरातच दामिनी तिच्या पिऊनला म्हणजे प्रसादला आवाज देते. इकडे परत आता सीन शिफ्ट होतो आणि महिपत आता अर्जुनला बोलतो, मधुभाऊ आता अर्जुनला बोलतो, तुम्ही इतके का चिडलात? काय झालं जावई बापू? त्यावर आता अर्जुन बोलतो, आय एम रिअली व्हेरी सॉरी, मला माझा आवाज वाढवायला नको होता. आता मधुभाऊ अर्जुनला विचारतात की पण इतके का चिडलात हो तुम्ही? पुढे आता अर्जुन मधुभाऊंना सांगतो, मधुभाऊ विलासला महिपतने प्लॅन केलं होतं तुमच्या आश्रमात. तो त्याचा माणूस होता आणि मला हे आत्ता कळतंय की महिपतने हे काम प्रियाकडून करून घेतलं. हे ऐकून आता मधुभाऊ आणि सायली दोघांनाही धक्का बसतो. आता अर्जुन सायलीला बोलतो, मिसेस सायली तुम्हाला तर माहीतच आहे ना की आपण ह्या प्रिया आणि साक्षीचं आधीपासूनचं कनेक्शन शोधण्यासाठी प्रूव्ह करतोय, तरीही सुद्धा इतकी इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्या लक्षात नाही आली. त्यावर आता सायली बोलते, माझं आधी लक्षात यायला हवं होतं पण माझी चूक झाली. आता वकील म्हणून माझ्यावर जसं चिडलात तसं आता मला माफही करा ना प्लीज. असं म्हणत आता सायली अर्जुनसमोर कान धरते. आणि आता सायली मधुभाऊंकडे बघून बोलते की मधुभाऊ मीना यांचे नवीन केस पार्टनर आहे आणि मी माझं काम नीट केलं नाही ना म्हणून हे माझ्यावर चिडलेत. पण यांना सांगा ना मधुभाऊ, मला कामावरून काढू नका. त्यावर आता अर्जुन बोलतो, मधुभाऊ तुमची मुलगी ना खूपच लबाड आहे. समोरच्याचा राग कसा काढायचा तिला बरोबर कळतं. सांगा तिला मी तिला नोकरीवरून नाही काढलं, कारण मी तिच्याशिवाय कामच नाही करू शकत. आता सायली गाल्यातल्या गाल्यात हसू लागते आणि बोलते, मधुभाऊ यांना सांगा की हवं तर मला शिक्षा द्या, हा पण छोटीशीच. पुढे आता अर्जुन बोलायला लागतो की मधुभाऊ तितक्यातच आता मधुभाऊ मदत बोलतात की पुरे तुमच्या या लाडक्या भांडणात मला ओढवू नका. तुम्हाला जे काही बोलायचं ते परस्पर बोला बघू. आता अर्जुन थेट सायलीशी बोलतो आणि म्हणतो, मिसेस सायली ही गोष्ट लाईटली घेण्यासारखी नाही आहे हो खरंच. आणि आता मी तुम्हा दोघांनाही सांगतो, प्रिया, विलास, खुणाची रात्र आणि त्या आधीचे काही दिवस त्याबद्दल तुम्हाला जे काही आठवत असेल तुम्ही मला ते सगळं सांगा. तुम्हाला जर का हे जरी वाटत असेल की ते गोष्ट इम्पॉर्टंट नाही तुम्ही मला ते सुद्धा सांगा. आता प्रत्येक मिनिट आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे की साक्षी जेलमधनं बाहेर यायच्या आधी आपल्याला असे खूप पुरावे शोधायचे आहे, म्हणून तुम्ही मला प्रत्येक गोष्ट शेअर करा. त्यावर आता मधुभाऊ अर्जुनला बोलतात की हो जवाई बापू. पुढे आता अर्जुन बोलतो, कुठून काय क्लू लागेल ना हे आपल्याला सांगता येणार नाही. आता सीन शिफ्ट होतो. महिपत दामिनीच्या ऑफिसमधून बाहेर येतो आणि तिथे
एका सोफ्यावरती जाऊन बसतो. आता नागराज महिपतला बोलतो की तू दाखवायला गेलास की महिपत शिकरे कोण आहे, पण तिने हे दाखवलं की ॲडव्होकेट दामिनी देशमुख कोण आहे. पुढे आता नागराज महिपतला बोलतो की एवढं आघातीत नव्हतं बघितलं कधीच मी तुला महिपत. आणि आता तो तोंड वाकडं करतो. त्यावर आता महिपत बोलतो, कसं बघणार हो नागराज शेठ, आजपर्यंत आपल्याला असं बोलायची कोणी हिंमतच नाही गेली, आणि कोणाच्या मनात असा विचार जरी आला असता ना त्याला तिथला तिथंच ठोकला असता. त्यावर आता नागराज चक्क त्याच्यावर हसतो आणि बोलतो, काय रे महिपत, मग आता काय तुझ्या बंदुकीला जंग चढला की काय, की त्या बाई आहेत म्हणून तुझी बंदूक राहिली तुझ्या खिशातच. हे ऐकून आता महिपत नागराजला बोलतो की नागराज शेठ, माझ्या बंदुकीवर तुम्ही संशय घेऊ नका, कळलं का. काय आहे, एकाच गोष्टीचा विचार केला की ही एकच बाई आहे की जी माझ्या लेकराला जेलातून बाहेर काढू शकते, म्हणून मी माझं आणि माझ्या बंदुकीचं या दोघांचीही तोंडं बंद केली. त्यावर आता नागराज बोलतो, नाही रे, या महिपत शिकरेचे हात दगडाखाली होते म्हणून त्यांना कंट्रोल करता आलं, हो ना. त्यावर आता महिपत बोलतो की हां, अशी डोक्यात गेली होती ना ते देशमुखबाई की असं वाटतं की तिला तिथंच असं जिरवून टाकावं, पण काय करणार, बापाचं काडी जाडवा आलं ना, म्हणून गप्प बसलो. आता त्या बाईनं किती पण नखरे दाखवले तर ते सहन करावेच लागणार ना आपल्याला, म्हणून गप्प बसलो. आता इकडे दामिनी तिच्या ऑफिसमध्ये काम करत बसली असते, इतक्यातच तिचा पिऊन येतो आणि बोलतो, मॅडम ते दोघे तिथेच बसलेत अजून. त्यावर आता दामिनी विचारते, कोण दोघे. त्यावर आता हा पिऊन बोलतो, ते नाही का मगाशी एकदमच असे आतमध्ये शिरलेत आणि मी अडवलं तर मला पण त्यांनी बाजूला केलं लगेच. तर तिथून खूपच टाईम उलटलेला असतो आणि टाईमकडे बघत आता दामिनी बोलते, ते अजून थांबलेत. त्यावर आता पिऊन बोलतो की हो ना मॅडम. त्यावर आता दामिनी त्यांना आत पाठवायला सांगते. त्यावर पिऊन आता जातो आणि त्यांना आत बोलवायला बाहेर जातो. नागराज महिपतला बोलतो, ए चल, खूप वेळ झालाय, मी चाललो, मला नाही तुझ्यासाठी थांबायचं आहे. त्यावर आता महिपत बोलतो, अरे बसा बसा, काय तुम्हाला काय बायकोची आठवण येते का, एखादा बिझनेस तुमचा ठप्प पडलाय, बसा. त्यावर आता नागराज बोलतो की अरे बसलो असतो, थांबलो असतो, पण काहीतरी फायदा तर व्हावा ना त्याचा. अरे महिपत, मला नाही वाटत की ही बाई आपल्याला बघेल. त्यावर आता महिपत बोलतो, बघणार, नक्की बघणार, त्यासाठी 2 तास 4 तास कितीही लागू द्या, पण आपण इतकं हालायचं नाही, इतकं बिलकुल आपण हालायचं नाही. त्यावर आता नागराज बोलतो, काय सोनं लागलं या बाईला काय माहिती, अरे सगळे हिच्याकडेच येत आहेत, या जगातले सगळे वकील मेलेत की काय. तितक्यात आता हा पिऊन बाहेर येतो आणि बोलतो, ओ साहेब चला, तुम्हाला मॅडमने बोलावलंय. हे ऐकून आता महिपत हसायला लागतो आणि बोलतो, बघितलं ना नागराज शेठ, सबर का फल मीठा होता है. आता आज जाऊन अशी ॲक्टिंग करतो ना, अख्खीच्या अख्खी खिशात आली पाहिजे. त्यावर आता नागराज बोलतो, ए बाबा, काहीच्या काही वेळावाकडं बोलू नकोस. त्यावर आता महिपत बोलतो, अरे तुम्ही बघा ना फक्त, चला, असं म्हणत आता दोघेही आत जातात. महिपत लगे धावतच सुटतो आणि थेट दामिनीच्या पायातच जाऊन पडतो. साष्टांग तिला दंडवत घालून बोलतो, मला माफ करा देशमुखबाई, अहो मला माफ करा. आता दामिनीला हे बघून धक्काच बसतो आणि ती बोलतो, अहो हे काय करताय. पुढे आता महिपत बोलतो, मी सगळ्या रुबाब आहे ना, सगळं ऑफिसच्या बाहेरच ठेवण्याला पाहिजे होतं, मी जरा इकडे तिकडे बोललो असेल तर मला माफ करा, मला माफ करा, असं म्हणतात आता महिपत ॲक्टिंग करत असतो. दामिनी बोलते की तुम्ही मूर्ख आहात का, उभं राहा. त्यावर आता महिपत बोलतो, नाही नाही, जोपर्यंत तुम्ही माझ्या पोरीची केस घेणार नाही तोपर्यंत मी नाही उभा राहणार. नागराज बोलतो की अरे महिपत, हे असं वागून तू मॅडमला आणखी त्रास देतोय, त्यांचे पाय सोड, अरे उभा राहा. महिपत काही ऐकत नाही आणि तो बोलतो, अरे नाही बरं नागराज शेठ, जोपर्यंत माझ्या कानावर पडत नाही ना की देशमुखबाईंनी माझ्या पोरीची केस घेतली तोपर्यंत मी इथंच राहणार, मी इथंच झोपणार, इथंच उठणार, चहा आंघोळ बिंगोड सगळं इथंच करणार, मी नाही उठणार इथून. त्यावर आता ही दामिनी बोलते की तुमच्या मुलीची केस मी किमान ऐकावी, असं वाटत असेल तर उठा आणि इथे येऊन बसा, नाही तर मी तुम्हाला इथून हाकलून देईल आणि तुम्हाला कधीच इथे परत येता येणार नाही. आता महिपत नाही बोलत लगेच असं उठतो आणि आता तो सोफावर जाऊन बसतो. ती आता नागराजला सुद्धा बसायला लावते. महिपत आता दामिनीला बोलतो की देशमुखबाई, काहीतरी करा हो आमच्यासाठी, मी ना खूप गरीब माणूस आहे. हे ऐकून आता दामिनी बोलते, गरीब आहात, मग इथे कशासाठी आलात. आता नागराज बोलतो, मॅडम पैशाने गरीब नाही हा, तसे तर ते श्रीमंत आहेत, मोठे बिल्डर आहेत हे. पुढे आता दामिनी बोलते, माझी कोर्स फी काय आहे माहीत आहे का तुम्हाला. त्यावर आता महिपत बोलतो, अरे नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं, मी स्वभावाने खूप गरीब आहे, म्हणजे का समोर काढणारा माणूस आहे, पण ते नाक कसं थोडंसं वाकडं असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो, त्याला मी काय करणार. त्यावर आता दामिनी बोलते, तुम्ही माझी फी देऊ शकणार आहात ना, मग मी तुमचं वकीलपत्र घेणार, मग तुमचं नाक कुठं चाललंय, तुम्ही कुठं चाललाय, त्यांनी मला काहीही फरक पडत नाही. आता महिपत बोलतो की मग घेतली की केस, मग आता. त्यावर आता दामिनी बोलते, केस सांगा पुढं. महिपत बोलतो की पुढे आता दामिनी बोलते, फालतूची बडबड करू नका, इथे एक एक सेकंद महत्त्वाचा आहे, एका सेकंदासाठी पैसे लागतात इथे. पुढे आता नागराजच बोलायला लागतो आणि तो सांगतो, तुम्हाला मी सांगतो मॅडम, तुम्हाला वात्सल्य केस आश्रमबद्दल माहिती आहे का. आणि महिपत आता दामिनीच्या हाती फाईल देत बोलतो, तर वात्सल्य केस मध्ये असं झालं आहे की यांच्या मुलीनं म्हणजे साक्षी शिखरेने तो खून केला आहे. तितक्यातच आता दामिनी त्याला थांबवते आणि नागराजला बोलते, तुम्हाला मी विचारलं आहे का काही. आता नागराजला धक्का बसतो आणि तो हे ऐकून गप्प बसतो आणि पुढे आता दामिनी त्याला खाली बसायला सांगते. नागराज आता खाली बसतो आणि महिपत त्याच्याकडे डोळे वटारूनच बघत असतो की हे गप्प राहणं.
दामिनी आता महिपतला सांगायला लावते आणि बोलते तुम्ही बोला. महिपतचं लक्ष त्या नागराजकडे असतं. तर आता दामिनी त्याला परत आवाजात बोलते ओ. आता महिपत भानावर येतो आणि बोलतो हां ते असं झालं, माझी पोरगी आहे साक्षी. तिची आई गेल्यापासून लहानपणापासून मी तिचा सांभाळ करत आलो आहे. खूप लाडात वाढवलेली आहे हो पोर. आणि माझ्या पोरीसाठी माझं काळीज नुसतं असं धगधग धगधग करत असतो हो. दामिनी आता मध्येच बोलते खून केलाय आणि ती महिपतकडे बघू लागते आणि ती थेटच सरळ भाषेतच महिपतला विचारते तिने खरंच खून केला आहे की तिच्यावर आड आहे. आता महिपत नागराजकडे बोलतो तर नागराज असा त्याला इशारा करतो की हो असं बोल. असं खुणावून झाल्यावरती आता महिपत आता दामिनीला सांगतो की हो खून केला आहे तिने, पण ते कसं आहे ना. त्यावर आता दामिनी बोलते की थांबा मला डिटेल्स नको आहे. आणि ती आता पुढचं वाचत बोलते आरोपी मधुभाऊ पाटील, आरोपी मधुकर पाटील. आता हा महिपत बोलतो हा थेरडा यानेच माझ्या पोरीची अशी ही अवस्था केली आहे आणि यालाच फाशी होत नाही. आता दामिनी विचार करू लागते आणि आता ती गळ्यातल्या गळ्यात हसते आणि बोलते कशी होईल फाशी त्याला. त्याचं वकीलपत्र ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारकडे आहे, त्याने घेतलं आहे. त्यावर आता महिपत बोलतो हा ना तोच तर लय मोठा घोड झाला आहे. आता दामिनी पुढे बोलते अर्जुन सुभेदार ॲडव्होकेट रविराज किल्लेदारांचे शिष्य. आता बहुतेक ही ना त्या दोघांनाही ओळखत असते. पुढे ती बोलते अनेक वर्षांनी मला टक्कर देईल असा वकील माझ्यासमोर येऊन उभा राहिला आहे. दिस इज गोइंग टू बी फाईन. पुढे आता महिपत बोलतो म्हणजे तुम्ही माझी केस घेतली. त्यावर आता दामिनी बोलते घेतली, तुमच्यासाठी नाही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारसाठी. आता महिपतला काय घेणं देणं, केस घेतली त्याच्यासाठी हेच खूप. तो बोलतो की हो. पुढे आता दामिनी बोलते कधी नव्हे तर असा तोलामोलाचा व्यक्ती माझ्यासमोर असणार आहे, असा वकीलसोबत मी आता लढणार आहे आणि ही संधी मी कशी जाऊ देणार. आता महिपत बोलतो ही बाई संधी नाही सोडत, तिच्या समोरच म्हणतो बरं का तो. महिपत कुठेही आपली दाखवूनच देतो. आता सीन शिफ्ट होतो सुभेदार हाऊसमध्ये. इकडे आता प्रिया नाटकं करत असते आणि ती पोहे घेऊन कल्पना आणि पूर्णाजी समोर येऊन बोलते अहो घ्या अजून देऊ का मी तुम्हाला पोहे. त्यावर कल्पना बोलते की नाही गं हेच तर खूप झाले. आता पूर्णाजी बोलतात कल्पना मला पाणी दे. आता प्रिया बोलते अगं तुला पाणी हवंय का, मग मला सांग ना. हे बघ तुझी लाडकी नाचून येते असताना तुला काहीही करायची गरज नाही आहे गं, हे घे पाणी. हे बघून आता पूर्णाजी प्रियाला बोलतात की तू अशी काही माझे लाड पुरवलेत ना तर माझे हातपाय लवकर गंजून जातील गं आणि मला आजारपण येईल. आता प्रियामध्ये बोलते की पण मी तुला आजारी पडूच देणार नाही आणि चुकूनही जर का तू आजारी पडली तर मी आहे ना तुझी सेवा करायला. आता कल्पना पूर्णाजीला बोलते अहो पूर्णाई मीठ कमी आहे का, थोडं बघता का. आता प्रिया बोलते मीठ कमी आहे का, थांबा मी आणते. आणि ते लगेच किचनमध्ये जाते आणि मिठाची भरणी येऊन घेते. येऊन त्या दोघींनीही आता थोडं मीठ देते. कल्पना आता पूर्णाजीला सांगतात की तुम्हाला माहीत आहे का पूर्णाई, आज यांच्या आणि अश्विनच्या डब्याचं सगळं प्रियानेच बघितलं. बरं मला सांगा आज आपण जेवायला काय करूया. त्यावर आता पूर्णाजी बोलते कल्पना मी बऱ्याच दिवसाचा साजूक तुपातला असा शिरा खाल्ला नाही गं. आणि ती आता प्रियाकडे बघत बोलते तन्वी विमलला सांग ना बनवायला. त्यावर आता कल्पना बोलते काय गं काय हो पूर्णाई तुम्हाला स्वप्नात सुद्धा शिराच दिसतो का. त्यावर आता पूर्णाजी बोलते की हो पडतात कारण तुम्हाला शिरा खाऊच नाही देत. हे बघ कल्पना इतका जर शिरा खाल्ला तर काहीच होत नाही. आता प्रिया बोलते पण इतकाच शिरा कशाला खायचा आहे, अगं तू पोट भरून खा. त्यावर आता कल्पना बोलते काय. पुढे आता प्रिया बोलते अगं कल्पना आई मी पूर्णाजीसाठी छान शुगर फ्री असा शिरा करते, म्हणजे कणभर साखर सुद्धा त्यांच्या पोटात जाणार नाही, मग तर तुला चालेल ना. त्यावर आता कल्पना जा असं बोलते. पुढे आता पूर्णाजी बोलतात वा म्हणजे आज मला माझ्या नाचसुनेच्या हातचा शिरा मिळेल आणि तोही साजूक तुपातला, मी वाट बघते. तितक्यातच आता अर्जुन आणि सायली तिथे मधुभाऊंच्या खोलीत आत येतात. त्यांना बघून आता सगळे गप्प होतात. प्रिया आता त्या दोघांना बघून मनात बोलते की ह्या दोघांचं सतत त्या आउट हाऊसमध्ये काय असतं, सतत त्या मधुभाऊंसोबत बसून केस सॉल्व्ह करतात की काय. इकडे आता अर्जुनला चैतन्याचा कॉल येतो आणि चैतन्य बोलतो हॅलो अर्जुन, वात्सल्य केस आश्रमवर एक ना अपडेट आहे आणि ही बातमी आपल्यासाठी फार चांगली नाही आहे. पुढे अर्जुन बोलतो की काय झालं. त्यावर आता चैतन्य बोलतो की साक्षीने तिचा वकील बदलला आहे, आता ॲडव्होकेट पवार तिची केस लढणार नाही. मग त्यावर आता अर्जुन बोलतो मग काय. पुढे आता चैतन्य सांगतो की महिपतने त्याची सगळी वट वापरून एक नवीन वकील शोधून आणला आहे आणि त्या वकीलचं नाव आहे ॲडव्होकेट दामिनी देशमुख. हे नाव ऐकून आता अर्जुनला धक्का बसतो आणि तो बोलतो व्हॉट. सगळे आता तिथे बसलेले बघतच राहतात. पुढे आता चैतन्य बोलतो की हो हे आपल्यासाठी किती डेंजरस ठरू शकतं हे तुला चांगल्यानेच माहीत आहे अर्जुन. ती बाई फक्त पैशासाठीच काम करते आणि ज्या माणसाला ती डिफेंड करते त्या माणसाने किती गंभीर गुन्हे केलेत आणि आता साक्षीने तिला वकील म्हणून अपॉइंट केलं, हे आपल्यासाठी बिलकुल चांगलं नाही आहे अर्जुन. आणि ती आता तिची केस स्वतः जिंकण्यासाठी वाटेल ते ठरायला जाऊ शकते. त्यावर आता अर्जुन बोलतो आय नो दॅट, मी नंतर बोलतो बाय असं म्हणत आता अर्जुन फोन ठेवतो. तिकडे आता सायली अर्जुनला विचारते काय हो काय झालं. अर्जुन बोलतो अरे आपल्या केसमध्ये आता तितक्यातच आता अर्जुनचं लक्ष आता प्रियाकडे जातं. प्रिया त्यांचं बोलणं ऐकत असते. अर्जुन एकदम गप्प बसतो आणि सायलीला बोलतो की आपण वर जाऊन बोलू. त्यावर आता सायली बोलते नाश्ता. आता अर्जुन बोलतो ते आपण नंतर बघू, तुम्ही वर चला आधी. आणि दोघेही आता फारच लवकर वर चालले जातात. हे बघून आता कल्पना तोंड वाकडं करते आणि ती आता पूर्णाजीला विचारते पूर्णाई तुमचं झालं का, चला तुम्हाला तुमच्या खोलीत सोडते असं म्हणत त्या दोघी तिथून निघून जातात.
पण ही प्रिया आता विचार करू लागते की असे अर्जुन सायली कसे काय निघून गेले, त्यांना फोनवर असं काय कळलं असेल, केस बदलच होतं काहीतरी. आजचा भाग इथेच संपतो. मित्रांनो, मला तुम्हाला हे सगळं शेअर करायचं होतं की 2 दिवसासाठी माझं चॅनल फ्रीज झालं होतं आणि माझं चॅनल दिसतच नव्हतं. त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ नाही देऊ शकले. त्यासाठी मला तुम्ही माफ करा. आणि आता यापुढे मी नक्की रोज व्हिडिओज टाकणार आहे, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्यापर्यंत लवकर व्हिडिओ पोहोचेल. आजच्यासुद्धा व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.